आपल्या जीवनात कार्य करणाऱ्या आत्म्याचे फळ किंवा परिणाम म्हणजे आपण केवळ काही गोष्टीच नव्हे तर या सर्व गोष्टी करणारे बनतो. अधिक प्रेमळ, अधिक सहनशील, अधिक विश्वासू इत्यादी. काय आपणामध्ये या सर्व गोष्टी आहेत अशी इतरांची आपणाबद्दल साक्ष आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, मनुष्याला उपजतच बऱ्या आणि वाईटाचे ज्ञान असते. जसजसे वय वाढत जाते, जसजसे आम्हाला जगाचा अनुभव येऊ लागतो, तसतसे बऱ्या आणि वाईटाचे ज्ञान वाढत जाते. बऱ्याच वेळा असे ज्ञान असूनही कृती मात्र वाईटाचीच होत राहते. अशा वेळेस प्रश्न उद्भवतो की या वाईटापासून स्वतःला कसे दूर ठेवावे. मनुष्य स्वतः प्रयत्न करतो, परंतु त्याचे प्रयत्न कमी पडतात आणि त्याला बाह्य गोष्टीची मदत घ्यावी लागते. कोणती आहे ही गोष्ट आणि मनुष्याला नक्की काय करावे लागते? तुम्हालाही प्रश्न पडला ना? प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण नेमके हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पौलाने याबाबत कोणता सल्ला दिला, त्याचे मार्गदर्शन काय होते हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आमच्या ख्रिस्ती जीवनाचे रहस्य सांगणाऱ्या शास्त्रभागाचा आपण सध्या अभ्यास करीत आहोत. आणि हा शास्त्रभाग म्हणजे गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय व विशेष म्हणजे या अध्यायाचा शेवटचा भाग. आणि आपण या अध्यायातील एका सुंदर वचनाचा म्हणजे 22व्या वचनाचा अभ्यास करीत आहोत. गलतीकारास पत्र 5वा अध्याय 22 आणि 23वं वचन काय सांगतं पहा. गलतीकारास पत्र 5वा अध्याय 22 आणि 23 वचने. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपण, विश्वासूपण, सौम्यता, इंद्रियदमन ही आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. या वचनाचा अभ्यास करीत असताना मागील कार्यक्रमात आपण पाहिले की प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. ती पवित्र आत्म्याचे कृपादान आहे व त्याचे फळ देखील आहे. व पवित्र आत्म्याच्या फळाचे इतर घटक आनंद, शांती, सहनशीलता वगैरे प्रीतीपासून सुरू होतात. आणि या पवित्र आत्म्याच्या फळाविरुद्ध नियमशास्त्र नाही. कोणताही कायदा हे फळ निर्माण करू शकत नाही. तर आमचे ख्रिस्ती जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या जर प्रभुत्वाच्या अधीन असेल तर तो पवित्र आत्म्याच्याद्वारे आमच्यामध्ये हे फळ निर्माण करतो. जर तुम्ही विश्वासणारे असाल तर तुमच्या जीवनात व हृदयात प्रीती असायला हवी. जर तुमच्या जीवनात दैहिक वासनेचे पाप असेल तर तुम्हाला खरी प्रीती काय आहे हे कधी कळणार नाही. आजकाल अनेक तरुणांना लैंगिक जीवनाविषयी पुष्कळ माहिती आहे, परंतु त्यांना खरी प्रीती काय आहे हे अजिबात माहीत नाही. प्रीती हे आत्म्याचे फळ आहे व परमेश्वर ही प्रीती पतीला आपल्या पत्नीसाठी व पत्नीला आपल्या पतीसाठी देतो. मला नाही वाटत की 2 खऱ्या ख्रिस्ती व्यक्तींसारखे कोणी प्रेम करू शकेल. त्यांच्यातली ही देवाचे दान व पवित्र आत्म्याचे फळ असलेली प्रीती पुष्कळशी पौलाच्या करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रातील 13व्या अध्यायातील प्रीतीचे वर्णन सत्यात आणणारी असते. श्रोत्यानो, खरी प्रीती स्वार्थी नसते आणि परमेश्वराने ख्रिस्ती पती पत्नीमध्ये ही प्रीती ठेवलेली आहे. डॉक्टर मगी यांनी जेव्हा स्वतःची पहिली मुलगी ती लहान असतानाच गमावली तेव्हा त्यांनी डॉक्टरांना ती बातमी आपल्या पत्नीला सांगू दिली नाही. त्यांनी ती स्वतः तिला सांगितली आणि जेव्हा त्यांनी तिला सांगितली तेव्हा ते दोघे एकत्र रडले आणि मग त्यांनी एकत्र प्रार्थना केली. यासारखी प्रीती पवित्र आत्म्याचे फळ आहे. प्रभू येशूची इच्छा आहे की तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याचे आनंद हे फळ असावे.
तो या जगात आला की तुम्हाला आणि मला आनंद मिळावा. संपूर्ण देशभर दारूच्या पार्ट्या करणारे लोक आहेत. ते बारमध्ये जातात यासाठी की त्यांना आनंद मिळावा, परंतु ते तेथे जाताना किंवा तेथून बाहेर येतानाही आनंदित दिसत नाहीत. त्यांना असल्या गोष्टींनी किंचितही आनंद प्राप्त होत नाही. योहान त्याच्या पहिल्या पत्राच्या पहिल्या अध्यायातील 4थ्या वचनात म्हणतो, योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 4थे वचन, तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. तसेच येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना त्याच्या आज्ञेत व प्रीतीत राहण्याची गरज स्पष्ट करताना सांगितले की ते जर त्याच्यामध्ये राहिले तर ते फळ देतील व पित्याचे गौरव होईल. परंतु तो आणखी पुढे काय म्हणाला ते आपण योहान कृत शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायातील 11व्या वचनात वाचूया. माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत. प्रिय श्रोत्यांनो, आम्ही आमच्या जीवनाचा आनंद लुटावा यासाठी परमेश्वराने या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि आमच्या मनावरचे औदासीन्य, निराशा व दुःख यांचे काळे कुट्ट ढग क्षणात नष्ट करणारे पवित्र आत्म्याचे फळ आहे आनंद. सैतानाचे एक फार प्रभावी साधन आहे निराशा, आणि जर या त्याच्या साधनाला यशस्वीरित्या प्रतिकार करायचा असेल तर तुमच्या ठाई देवाचा आनंद असायला हवा. तुम्ही कदाचित ते गीत ऐकले असेल ज्याची सुरुवात प्रभू का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. आणि देवाचे वचन आम्हाला हीच गोष्ट सांगते. नेहम्या या पुस्तकाच्या 8व्या अध्यायाच्या 10व्या वचनाच्या 2ऱ्या भागात नेहम्या इस्रायली लोकांना म्हणाला, कारण हा दिवस आमच्या प्रभूला पवित्र आहे म्हणून खिन्न असू नका, कारण यहोवाचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे. या गोष्टीची मला माझ्या वैयक्तिक जीवनात अनेकदा प्रचिती आली आहे. काय विश्वासणारे म्हणून तुमच्याही जीवनात तुम्हाला ही प्रचिती आली आहे की परमेश्वराचा आनंद माझे सामर्थ्य आहे? काय आपण असे म्हणू शकता? पवित्र आत्म्याच्या फळाचा 3रा घटक आहे देवाची शांती. श्रोत्यानो, ही शांती तुम्हाला धर्म कधीही देऊ शकत नाही. फक्त ख्रिस्त खोल हृदयात तुम्हाला शांती देऊ शकतो. पॉल रोमकरास पत्र याच्या 5व्या अध्यायातील 1ल्या वचनात म्हणतो, यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो. पापांची सतत बोसणारी जाणीव घालून त्या ठिकाणी शांती प्रस्थापित कार्य फक्त प्रभू येशू ख्रिस्तच करू शकतो. असे नाही की विश्वासणाऱ्यांच्या जीवनात वादळे येत नाहीत, संकटे येत नाहीत, त्याला यातना देणारे प्रसंग येत नाहीत. ते त्याच्या जीवनात येतात, पण त्या सर्व परिस्थितीत ते अचल व अढळ राहू शकतात, कारण त्यांच्याजवळ परमेश्वराने दिलेली शांती असते. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना योहान कृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 27व्या वचनात सांगितले, मी तुम्हास शांती देऊन ठेवितो, आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. श्रोत्यांनो, शांती हे पवित्र आत्म्याचे फळ आहे. ते देवाने आम्हाला दिलेले आहे व ते आमच्या जीवनातून आम्ही प्रगट होऊ दिले पाहिजे. जर आम्ही आरडाओरडा करणारे, काळजीने खचून जाणारे, भांडणे करणारे असू तर आमच्या ठाई पवित्र आत्म्याचे फळ शांती हे नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला शांतीचा राजपुत्र म्हटलेले आहे आणि त्याने आपल्या डोंगरावरील प्रवचनात शिकवले, जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यास देवाचे पुत्र म्हणतील. जर आम्ही विश्वासणारे आहोत तर संकटाच्या समयी आमची अंतःकरणे परमेश्वरावर भाव ठेवून शांत व स्थिर राहतील आणि भांडण किंवा कलह यांच्या प्रसंगी परमेश्वराची शांती आमच्या वर्तनातून प्रकट होईल. यानंतरचे फळ आहे सहनशीलता. तुमच्या जीवनामध्ये हे फळ प्रकट होते काय? मला या बाबतीत परमेश्वराच्या साह्याची गरज भासते. ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला ख्रिस्तावरील विश्वासाखातर अनेकदा छळ, अपमान, मानहानी व दुःख झेलावे लागते. परंतु अशा वेळेस परमेश्वरावर विसंबून आमच्या वर्तनातून सहनशीलता प्रगट करणे आमच्यासाठी अगत्याचे असते. आमच्याजवळ धैर्य, धीर व संयम असणे गरजेचे आहे, कारण अशा प्रसंगी आम्ही या गोष्टींच्या द्वारेच परमेश्वराला संतोष देऊ शकतो. इब्रिलोकास पत्र 10वा अध्याय 35 आणि 36 वचनांमधून पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. इब्रिलोकास पत्र 10वा अध्याय 35 आणि 36 वचने. यास्तव आपले धैर्य सोडू नका, त्यापासून मोठे प्रतिफळ आहे. तुम्हा सहनशीलतेचे अगत्य आहे,
यासाठी की तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचन फळ प्राप्त करून घ्यावे. सहनशीलता हे फळ विश्वासणाऱ्यांमध्ये वस्ती करणारा पवित्र आत्मा निर्माण करतो. त्यानंतरचे फळ आहे ममता, म्हणजे दयाळूपणा. त्यानंतर चांगुलपणा हे आहे, परंतु चांगुलपणा म्हणजे त्यात दयाळूपणा आहे व दृढता आहे. यानंतरचे फळ विश्वासूपणा हे आहे. जर तुम्ही देवाचे पुत्र किंवा कन्या असाल तर तुम्ही विश्वासू राहाल. जर तुमचा विवाह झालेला असेल तर तुम्ही आपल्या पतीशी किंवा पत्नीशी विश्वासू राहाल. जर तुम्ही नोकरी करणारे असाल तर तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, तुमच्या नोकरीशी विश्वासू राहाल. जर तुम्ही एखाद्या मंडळीचे सभासद असाल तर तुम्ही तुमच्या मंडळीशी विश्वासू राहाल. तुम्ही कोठेही असा व काहीही करीत असा, तुम्ही विश्वासू राहाल. प्रिय श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने दुष्ट चाकराचा दाखला दिला. त्यामध्ये धन्याने 3 चाकरांना काही रक्कम वेगवेगळी अशी सोपून दिली व शेवटी जे 2 चाकर त्यांच्या जबाबदारीविषयी विश्वासू राहिले त्यांना त्याने शाबासकी तर दिलीच, पण त्यांच्या विश्वासूपणाबद्दल त्यांना पारितोषिकही दिले. तो धनी त्या चाकरांपैकी प्रत्येकाला म्हणाला, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. आपल्या धन्याचे सुख भोगाव्यासे. परमेश्वर आम्ही त्याच्याशी कितपत विश्वासू राहतो याकडे लक्ष देतो. विश्वासूपण हे पवित्र आत्म्याचे फळ आहे. यानंतरचे फळ आहे सौम्यता. सौम्यता म्हणजे लेचेपेचेपणा नव्हे श्रोत्यानो. 2 व्यक्ती ज्या खरोखर सौम्य होत्या त्या व्यक्ती म्हणजे मोशे व प्रभू येशू ख्रिस्त होय. तुम्हाला कदाचित असे वाटेल की जेव्हा मोशे पर्वतावरून खाली आला व त्याने लोकांना सोन्याच्या वासराची पूजा करताना पाहिले आणि त्या लोकांना त्याने धमकावले, तो मोशे सौम्य नसावा. परंतु तो सौम्य होता. येशू ख्रिस्ताने मंदिरातून सराफांना हाकलून लावले तेव्हा तो सौम्य नव्हता. सौम्यता म्हणजे लेचेपेचेपणा किंवा लाचारी नाही. सौम्यता काही दुबळेपणा नाही. सौम्यता म्हणजे तुम्ही देवाची इच्छा पुरी करता. तुम्ही देवाच्या इच्छेसमोर स्वतःची इच्छा दूर ठेवून त्याला शरणागत जाता किंवा समर्पित होता. ती सौम्यता. आणि शेवटचे फळ आहे इंद्रिय दमन, जे आमच्या जीवनात आत्मनियंत्रणातून दिसायला हवे. आता आपण गलतीकरासपत्र 5 अध्याय आणि 24 वचन वाचूया. हे वचन सांगतं, जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. देहाला केव्हा वधस्तंभावर खेळण्यात आले? जेव्हा ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्त मरण पावला या सत्यावर स्वतः आपण पापाला मरण पावलो व जसा ख्रिस्त पुनरुत्थित झाला तसे आपण नवीन जीवनात पुनरुत्थित झालो असा विश्वास ठेवतात, तेव्हा देहाला वधस्तंभावर खेळण्यात येते. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास
रोमकरासपत्र 6वा अध्याय आणि 13व्या वचनात पॉल म्हणतो, रोमकरासपत्र 6वा अध्याय 13वे वचन, आणि तुम्ही आपले अवयव अनितीची शस्त्रे होण्याकरिता पापाला समर्पण करू नका, तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची शस्त्रे होण्याकरिता देवाला समर्पण करा. तसेच कलसेकरासपत्र 3रा अध्याय आणि 3रे वचन आम्हाला सांगते, कलसेकरासपत्र 3रा अध्याय आणि 3रे वचन, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. पॉल स्वतःविषयी गलतीकरासपत्र याच्या 2ऱ्या अध्यायातील 20व्या वचनात म्हणाला, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते विश्वासाने आहे. ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती केली व स्वतःला मजकरिता दिले, त्याचवरील विश्वासाने ते आहे. श्रोत्यांनो, या सर्व वचनांमधून आपल्याला एक गोष्ट दिसून येते की जेव्हा येशू ख्रिस्ताला वधस्तंभी देण्यात आले, तेव्हाच विश्वासणाऱ्यालाही वधस्तंभी देण्यात आले. आता विश्वासणारा जिवंत ख्रिस्ताशी जोडलेला आहे आणि संघर्ष करण्यात विजय नाही, तर ख्रिस्ताला समर्पित होण्यात विजय आहे. समर्पण ही स्वेच्छेने केलेली कृती आहे. आता आपण एक महत्वाचे वचन वाचूया, 5वा अध्याय आणि 25वे वचन. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. श्रोत्यांनो, या वचनाचे पंडिता रमाबाईच्या पवित्र शास्त्रातले भाषांतर आपण वाचूया. ते असे, जर आपण आत्म्याने जगतो तर आपण आत्म्याने चालावेही. चालणे या क्रियापदाकडे माझे लक्ष एका धर्मशास्त्राच्या प्राध्यापकाने वेधले व मला त्याचा अर्थ महत्वाचा वाटतो. आपणाला आठवतच असेल की 16व्या वचनात हा शब्द वापरण्यात आला आहे. त्यासाठी असलेला ग्रीक शब्द आपण पाहिला, तो पॅरापातिओ असा आहे. परंतु या ठिकाणी हे जे क्रियापद वापरण्यात आले आहे त्यासाठी वेगळा ग्रीक शब्द आहे, तो आहे स्टायकोमेन. तो प्राथमिक अर्थ प्रकट करतो. त्याचा अर्थ व्यवस्थित पाऊल टाकणे, व्यवस्थितपणे पुढे जाणे असा आहे. 16व्या वचनात चालण्याचे तत्व देण्यात आले आहे व या 25व्या वचनात चालण्यास शिकणे असा अर्थ अभिप्रेत आहे. जसे आम्ही बालपणी पडत उठत चुका करीत चालण्याची क्रिया शिकतो, तसेच आम्ही आत्म्याने चालायला सुरुवात केली पाहिजे. ती एक शिकण्याची प्रक्रिया आहे. श्रोत्यांनो, हे तत्व मला तुम्हाला एक हास्यास्पद उदाहरण देऊन सांगू द्या. चालणे म्हणजे काय? एका पावलाच्या पुढे दुसरे पाऊल टाकणे म्हणजे चालणे होय. जणू काही एक गुडघा दुसऱ्या गुडघ्याला म्हणतो, तू मला यावेळेस जाऊ देशील तर मी तुला पुढच्या वेळेस जाऊ देईन. याला आपण चालणे म्हणतो. एका पावलाच्या पुढे दुसरे पाऊल टाकणे. ही क्रिया शिकण्यासाठी तुम्ही एखादे व्याख्यान ऐकायला जात नाही किंवा कोणी तुम्हाला या विषयावर बोध करीत नाही. लहान मुले चालायला कशी शिकतात? त्यांचे आईवडील त्यांना पायाच्या यंत्रणेविषयी बसून शिकवत नाहीत किंवा चालण्याच्या फायद्यावर व्याख्यान देत नाहीत. आणि तसे जरी त्यांनी केले तरी त्या आधारे मुले चालायला शिकतील काय? ते प्रयत्न व चुका या पद्धतीने चालायला शिकतात. ते पडतात, धडपडतात, त्यांना लागते, पण एक दिवस ते नीट चालायला शिकतात. ते प्रयत्न व चुका या पद्धतीने शिकतात. आम्हाला अशाच पद्धतीने आत्म्याच्या प्रेरणेने चालायला शिकले पाहिजे. मी लोकांना मोठमोठ्या सभा परिषदांना जाताना पाहिले आहे. त्यांच्या वह्यांमध्ये उपदेशांची टिपणे असतात. ख्रिस्ती जीवन कसे जगावे याची टिपणे ते घेतात, पण तरीही ते त्याप्रमाणे जगू शकत नाहीत. या लोकांची समस्या हीच आहे की ते आत्म्याने चालत नाहीत. आत्म्याने चालण्याची चुका करीत प्रयत्न करीत चालण्याची गरज आहे. म्हणजे त्यासाठी कुठेतरी सुरुवात करण्याची गरज आहे. आताच हे लोक ती सुरुवात करू शकतात. जर तुम्ही तसे करीत नसाल तर तुम्हीही ती सुरुवात आजच करू शकता. मी आत्म्याच्या प्रेरणेने चालणार आहे. पवित्र आत्म्याचे फळ माझ्यामध्ये निर्माण व्हावे याकरिता मी पवित्र आत्म्यावर विसंबून राहणार आहे. कदाचित तुम्ही अपयशाविषयी चिंता करीत असाल, परंतु मला तुम्हाला सांगू द्या श्रोत्यानो की तुम्हाला अपयश येईल. तुम्ही त्यामुळे दुखावले जाल. आणखी किती वेळा हे अपयश मला येईल असा प्रश्न तुम्ही कराल. परंतु याच मार्गाने आम्ही जाणे अगत्याचे आहे व एक वेळ अशी येईल की आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालणे फार कठीण जाणार नाही. त्यात आम्हाला पुष्कळसे यश येईल.
देवाच्या मोठमोठ्या सेवकांचे जीवन या गोष्टीचा पुरावा आहे. प्रिय श्रोत्यानो, आज तुम्ही आपले पहिले पाऊल टाकून देवाच्या आत्म्यावर विसंबून राहावयास शिकायला हवे. स्वतःला त्याच्या हाती स्वाधीन करा. ही कृती स्वेच्छेची आहे. ती तुमच्यावर कोणी लादू शकत नाही. प्रत्येक दिवशी मी माझ्या दिवसाची सुरुवात या प्रार्थनेने करते. प्रभू, मी आज तुला आवडेल अशा प्रकारे चालू शकत नाही. तू ते माझ्याद्वारे करावेस अशी माझी इच्छा आहे. कधी कधी असे होतं की सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडल्यावर काही वेळातच माझा बसमधल्या प्रवेशांशी अकारण खटका उडतो. मी त्यांना काही सुनावते व ते माझ्याशी रागाने बोलतात आणि मला जाणवतं की मी यावेळेस आत्म्याच्या प्रेरणेने चालले नाही. ही जाणीव होताच मी पुन्हा स्वतःला देवाच्या हाती सोपवून आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याचा नव्याने प्रयत्न करते. पॉल शेवटी 5व्या अध्यायाच्या 26व्या वचनात म्हणतो, गलतीकारासपत्र 5वा अध्याय 26वे वचन, आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. श्रोत्यानो, तुम्ही व मी परमेश्वराचे अद्भुत संत कधीही होऊ शकणार नाही. तो अद्भुत आहे. तो आमच्या उपासनेस पात्र आहे. त्याच्यावर लहान लेकरांप्रमाणे अवलंबून राहून चालण्यास आपण शिकूया. एकमेकांना चिडवणे म्हणजे एकमेकांना आव्हान देणे. आम्ही एकमेकांना आव्हान देऊ नये व एकमेकांचा हेवाही करू नये. आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यास सुरुवात केलीच पाहिजे. आम्ही किती दिवस मोठ्या खुर्चीवर बसून राहणार? ख्रिस्ती जीवन हवा भरल्यामुळे आकाशात उंच ठिकाणी जाणाऱ्या फुग्याप्रमाणे नाही, तर ते दैनंदिनाचे चालणे आहे. पवित्र आत्म्यावर अवलंबून राहत एक एक पाऊल टाकणे आहे. श्रोत्यानो, आज मला आपणाला एक प्रश्न विचारू द्या की आपले ख्रिस्ती जीवन कसे आहे? काय आपण ख्रिस्तावर फक्त काही वेळाच विश्वास आहे असे म्हणता आणि बाकीच्या वेळी जगातील लोकांप्रमाणे चालता? किंवा आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून राहून एक एक पाऊल टाकत आहात? आपला विश्वासाचा प्रवास कशा प्रकारे आपण पूर्ण करीत आहात? जर आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून राहून एक एक पाऊल टाकत आहात, तर आपण आशीर्वादित लोक आहात. परंतु आपणापैकी बरेच लोक असे असतील की ते जगामध्ये एक पाऊल ठेवून आहेत आणि एक पाऊल ख्रिस्ताच्या मार्गावर ठेवून आहेत. अशा प्रकारे जर ख्रिस्ती जीवन आपण जगत आहात, तर लक्षात ठेवा की आपण पडाल. आपण स्वतःला सांभाळू शकणार नाही. पॉल ज्या प्रकारे म्हणतो की आपण आत्म्याच्या सामर्थ्याने जगायला हवे. आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालायला हवे. आम्ही पोकळ अभिमान बाळगणारे नाही, एकमेकांना चीड आणणारे नाही, एकमेकांचा हेवा करणारे नाही, परंतु पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात चालणारे असावे. श्रोत्यानो, स्वतःच्या आत्मिक जीवनाचे परीक्षण करा. पहा की तुम्ही विश्वासात किती दृढ आहात. ख्रिस्तावर विसंबून राहून आपण कशा प्रकारे जगत आहात? जर तुमच्या व्यवहारातून, तुमच्या स्वभावातून, तुमच्या चालचलणुकीतून आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ दिसत नाही, तर काहीतरी गडबड आहे. आत्मिक जीवनाचं परीक्षण करा आणि पहा की काय तुमच्या जीवनामध्ये प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे किंवा नाही. लक्षात ठेवा श्रोत्यानो, बाकीच्या सर्व गोष्टी आम्हाला नाशाच्या मार्गावर नेणाऱ्या आहेत. स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करून पाहूया. जर ह्या गोष्टी नाहीत, तर देवाजवळ प्रार्थना करूया आणि म्हणूया, प्रभू, ह्या गोष्टी तू माझ्या जीवनामध्ये घाल, जेणेकरून माझ्या जीवनाच्याद्वारे तुझं गौरव व्हावं, इतर लोक ख्रिस्ताकडे यावेत आणि तुझ्याच नावाची स्तुती आणि प्रशंसा व्हावी. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, पौलाने यावर भर दिला आहे की जे येशू ख्रिस्ताचे आहेत त्यांनी पापी स्वभावाला त्याच्या वासना आणि इच्छांसह वधस्तंभावर खिळले आहे. पौलाने आत्म्याच्या फळाचे वर्णन केले.
विश्वासणाऱ्यांना आत्म्याने चालण्यास आणि त्यांच्या पापी स्वभावाच्या नियंत्रणात न राहण्यास पौलाने प्रोत्साहित केले असे आम्ही पाहिले. प्रियांनो, काय आत्म्याचे फळ आपणास ठाऊक आहे? काय आत्म्याच्या फळाचे प्रतिबिंब पडेल अशा पद्धतीने जगण्याचे महत्त्व आपणास समजले आहे? विचार करा आणि शोधा की आज मी कोठे आहे, आज मला कशाची गरज आहे. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभूजी, आज तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्या अंतःकरणाला स्पर्श केलेला आहेस. होय प्रभूजी, आमच्या जीवनाच्या द्वारे तुला काय अपेक्षित आहे हे आम्हाला समजलेलं आहे. आणि म्हणून प्रभूजी, ते आत्म्याचं फळ आमच्यामध्ये कृतीच्या द्वारे दिसावं, यासाठी प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवत आहोत. तू आम्हाला सहाय्य कर की जेणेकरून योग्य गोष्टीच आमच्या जीवनामध्ये आम्हाला कृतीच्या द्वारे प्रगट करता येतील. प्रभूजी, तू आमच्या बरोबर आहेस, आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्मिक आरोग्य प्राप्त करा. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू आपणास सहाय्य करो.